मनोज जरांगे सरकारच्या हातचे बाहुले. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्याची टीका. जेन झींचे अनेक प्रश्न आहेत, त्यांचे विचार त्यांच्या मागण्या जाणून घेतल्याच पाहिजेत. अमृता फडणवीसांचं वक्तव्य. सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावावरून नवा वाद. शिवरत्नाऐवजी अटल बिहारी वाजपेयी नावाचा ठराव मंजूर. भाजप आणि मोहिते पाटील समर्थक आमनेसामने. दादर मंडईच्या डागडुजीला स्थायी समितीची मंजुरी. मंडईच्या पुनर्विकासासाठी लवकरच विशेष बैठक. मुंबईतील सर्व मंडईंसाठी स्वतंत्र धोरणाचे निर्देश. मुंबईत 300 कोटींची वृक्ष लागवड मोहीम. मात्र जाहिरातीसाठी 4,72,000 खर्च. मनसेच्या जाहिरातीसाठी 5.5 लाख रुपये खर्च करणं योग्य नाही, मनसेचा आक्षेप. राज्यात 30,000 शिक्षकांची भरती. पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या 30,209 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार. परभणी कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी कामगारांचं आंदोलन. सलग 5व्या दिवशी काम बंद. कायद्यानुसार वेतनाची आंदोलकांची मागणी. अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन विकणाऱ्या बियाणे कंपन्यांची कारवाईतून सुटका करण्यासाठी नवी युक्ती. कृषी केंद्र संचालकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून लिहून घेतली जात आहेत समाधानपत्र. लाखो शेतकऱ्यांकडून निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाला संतप्त युवकांकडून श्रद्धांजली. गडचिरोलीतील आलापल्ली सिरोंचा मार्ग 6 वर्षांपासून रखडलेला. प्रशासन आणि कंत्राटदाराच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी. रायगडमधील मुंबई गोवा महामार्गावर वडखळजवळ कोसळलेल्या पुलाच्या स्लॅबवरून एकरी वाहतूक. कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला आणि स्लॅबवर सध्या खडी आणि सिमेंटचा मुलामा. जालना शहरामध्ये 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना 5 जण एसीबीच्या जाळ्यात. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयीन प्राचार्य, अधीक्षक, लिपिक आणि ग्रंथपाल शिपाई अटकेत. 3 वर्षीय मुलीवरील अत्याचारानंतर भंडाऱ्यामध्ये तणाव. संतप्त नागरिकांच्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी आरोपीवर उपचार सुरू. संतप्त नागरिकांचा मेडिकल कॉलेज प्रवेशद्वारात ठिय्या. आरोपीला स्वाधीन करण्याची मागणी.